9 महिन्यांपूर्वी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक अशी घटना घडली होती। तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती एका वकिलानं थेट बूट फेकला होता। गवई यांनी एका केसचा निकाल देताना हिंदू धर्माचा अपमान केला असा आरोप त्या वकिलाचा होता। त्यामुळेच मी हे पाऊल उचलल्याचं वकिलाचं म्हणणं होतं। आता त्यावेळी हे प्रकरण अख्ख्या देशात गाजलं होतं। पण महत्त्वाचं म्हणजे इतकं सगळं होऊ नये स्वतः सरन्यायाधीश याबाबत अत्यंत शांत राहिले होते। त्यांनी संबंधित वकिलाविरुद्ध कोणतीही तक्रार किंवा कारवाई न करण्याचे आदेश दिले होते। आता त्या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा तशाच प्रकारची घटना घडली आहे। शुक्रवारी 10 जुलैला सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी दरम्यान एका वकिलानं मोठा राडा केला। या वकिलानं सरन्यायाधीश सूर्यकांत यांना शिवीगाळ केली। त्यानं कोर्टामध्ये फाईल्स देखील फेकल्या। परिस्थिती इतकी बिघडली की सिक्युरिटीला बोलावून त्या वकिलाला बाहेर काढावं लागलं। यानंतर आता सुप्रीम कोर्टाच्या प्रतिष्ठेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पण सुप्रीम कोर्टात नेमकं घडलं काय? थेट सरन्यायाधीशांना शिवीगाळ करणारा वकील आहे कोण आणि त्यानं हे इतकं मोठं पाऊल का उचललं? आता त्याच्यावरती नेमकी काय कारवाई होऊ शकते? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सुप्रीम कोर्टात ज्या वकिलानं गोंधळ घातला त्या वकिलाचं नाव आहे प्रबल प्रताप। अलाहाबाद उच्च न्यायालयानं या वकिलाची एक रिट याचिका फेटाळली होती। त्याविरोधात त्यानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। हा संपूर्ण खटला ड्युप्लेक्स टेक्नॉलॉजीज नावाची एक कंपनी आणि लखनौच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संबंधित आहे। उत्तर प्रदेशातल्या इटावा इथला रहिवासी असलेला वकील प्रबल प्रताप याचा आरोप होता की ड्युप्लेक्स टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी देशभरात एक सायबर क्राईम सिंडिकेट चालवतीये। पण या कंपनीच्या बेकायदेशीर कामांविरोधात लखनौच्या विकासनगरचे एसपी आणि स्थानिक पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीयेत। प्रबल प्रताप यानं या विरोधात लखनौच्या स्पेशल सीजेएम कस्टम कोर्टात एक अर्ज दाखल करून ही कंपनी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती। पण 21 फेब्रुवारीला स्पेशल सीजेएमनं यावरती निर्णय देताना थेट एफआयआर नोंदवण्याचा आदेश देण्याऐवजी ही केस खासगी तक्रार म्हणून चालवण्याचे आदेश दिले। या निर्णयाला प्रबल प्रताप यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात रिट याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं। लखनौच्या पोलीस आयुक्तांना या प्रकरणाचा तपास स्वतःच्या हाती घेण्याचे आदेश न्यायालयानं द्यावेत अशी मागणी त्यानं केली होती। पण अलाहाबाद उच्च न्यायालयानं सुद्धा 6 एप्रिलला प्रबल प्रताप याची ही याचिका फेटाळून लावली। न्यायालयानं असं स्पष्ट केलं की कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाद मागण्यासाठी वकिलांकडे पर्यायी कायदेशीर मार्ग आहेत। त्यामुळे थेट रिट याचिकेद्वारे या प्रकरणात हस्तक्षेप करता येणार नाही। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या याच निर्णयाविरोधात प्रबल प्रताप यानं मग सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं। सर्वोच्च न्यायालयात ही केस तो स्वतः लढत होता। या केसच्या सुनावणी दरम्यानच न्यायालयात हा सगळा राडा झाला। पण सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं? प्रबल प्रतापनं हे पाऊल का उचललं ते पाहूयात। सुप्रीम कोर्टात या केसची सुनावणी न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक राधे यांच्या खंडपीठासमोर झाली। सुनावणी सुरू झाली तेव्हा न्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला विचारलं की तो स्वतः खटल्याचा युक्तिवाद करणार आहे का? यावरती वकील प्रबल प्रताप असं म्हणाला की माननीय महोदय, मी तुम्हाला आदेश देतो की तुम्ही लखनौच्या एसपी विरोधात एफआयआर नोंदवण्याचा आदेश जाहीर करावा। आता यावरती कोर्टामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसला। वकिलाच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त करत असताना न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांनी त्याला विचारलं, तुम्ही मला आदेश देत आहात का? यावरती वकील प्रबल प्रताप असं म्हणाला की मला माझ्या बाजूने एवढंच सांगायचंय, सगळं काही रेकॉर्डवर आहे। आता इतकं बोलून त्यानं खटल्याच्या फाईल्स मधनं कागद बाहेर काढली आणि ती हवेत फेकली। त्यामुळे कोर्टामध्ये मोठा गोंधळ उडाला। या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश सूर्यकांत हे कोर्टामध्ये उपस्थित नव्हते। पण प्रबल प्रताप यानं सरन्यायाधीशांबद्दल सुद्धा अपशब्द वापरायला सुरुवात केली। अचानक घडलेल्या या सगळ्या प्रकारानं कोर्टामध्ये एकदम शांतता पसरली। सुरुवातीला काय घडतंय हे कोणालाच कळत नव्हतं। पण त्यानंतर न्यायालयाचे सुरक्षा रक्षक पुढे आले आणि त्यांनी प्रबल प्रतापला कोर्टाबाहेर नेलं। यानंतर थोडा वेळ त्याला न्यायालयाच्या आत असलेल्या डीएसपी कार्यालयात ठेवण्यात आलं। शेवटी दिल्ली पोलीस तिथं आले आणि त्यांनी या वकिलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। या सगळ्या घटनेदरम्यान दोन्ही न्यायाधीश पूर्णपणे शांत होते। वकिलाला बाहेर नेल्यानंतर कोर्टाचं दिवसभराचं कामकाज सुरळीतपणे पार पडलं। आता या प्रकरणात नेमकं पुढे काय घडलं आणि या घटनेवरती कोर्टाने देखील प्रतिक्रिया काय दिलीये ते पाहूयात। तर या घटनेवरती प्रतिक्रिया देत असताना न्यायमूर्ती विश्वनाथन म्हणाले की वकील खूप हताश झाले होते। त्यांनी हे सगळं नैराश्यातनं केलंय। आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूतीच आहे। आम्हाला त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करायची नाहीये। यानंतर मूळ याचिकेवरती निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं असं म्हटलंय की अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करण्यासाठी आम्हाला कोणतंही ठोस कारण दिसून आलेलं नाहीये। त्यामुळे ही याचिका
फेटाळण्यात येते आणि अशा प्रकारे वकील प्रबल प्रताप यांनी दाखल केलेले SLP सुप्रीम कोर्टाकडनं बरखास्त करण्यात आली आहे. आता न्यायालयानं प्रबल प्रताप याच्यावरती कारवाई केलेली नाहीये, पण बार काउन्सिल मात्र त्याच्यावरती कारवाई सुरू करू शकतं. जर एखाद्या वकिलानं व्यावसायिक नियमांचं पालन केलं नाही किंवा त्यानं एखादं गैरवर्तन केलं तर त्याच्या विरुद्ध वकील कायदा 1961 अंतर्गत कारवाई सुरू केली जाऊ शकते. सुरुवातीला एक प्राथमिक चौकशी केली जाते. चौकशी दरम्यान आरोप जर सिद्ध झाले तर हे प्रकरण बार काउन्सिलच्या शिस्तपालन समितीकडे पाठवलं जातं. समितीला दोषी आढळल्यास त्या वकिलाला ताकीद दिली जाऊ शकते किंवा त्याला ठराविक कालावधीसाठी प्रॅक्टिस करण्यास बंदी घातली जाऊ शकते किंवा त्याचं नाव बार काउन्सिलमधनं काढून टाकलं जाऊ शकतं. कोर्टाच्या अवमानाप्रकरणी दोषी आढळला तर 6 महिन्यांची जेलची शिक्षा, 2,000 रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणाऱ्या वकील संघटनेनं सरन्यायाधीश सूर्यकांत यांना पत्र लिहित वकील प्रबल प्रताप याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पण सध्या तरी या प्रकरणात सरन्यायाधीश सूर्यकांत किंवा स्वतः प्रबल प्रताप याच्याकडनं कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. पण न्यायालयात गोंधळ घालताना प्रबल प्रताप यानं तो सार्वभौम असल्याचं ओरडून सांगितलं होतं. पण या सगळ्या व्यतिरिक्त त्याच्याकडनं कोणतीही प्रतिक्रिया किंवा दिलगिरी व्यक्त करणारं स्टेटमेंट आलेलं नाहीये. सुरक्षा रक्षकांनी त्याला कोर्टरूम मधनं बाहेर काढल्यावर लगेच ताब्यात घेतलेलं आहे. आता या प्रकरणात वकिलावरती काही कारवाई होते का, सरन्यायाधीश सूर्यकांत यावरती नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.